तुम्ही आजही जर आजारी पडलात तर दवाखान्यातनं आलेले जे काही तुमचे रिपोर्ट आहेत किंवा गोळ्या औषधं आहेत ते तुम्ही असं वरच ठेवता का? फ्रीजवर म्हणा किंवा शोकेसवर म्हणा किंवा तुमचं टीव्ही युनिट असेल तिथे म्हणा किंवा वरच असं बेडवर बिछाण्यावर. अजिबात असं करू नका. कारण की पैशाला पैसा लागायला येतो आणि औषधांना औषधं लागायला येतात. कधीच असं करू नका. जो कोणी तुमचा घरातला आजारी व्यक्ती असेल किंवा तुम्ही असताल तर मेक शुअर की तुम्ही तुमची औषधं ही बंद डब्यात किंवा बंद पिशवीतच ठेवावी. वर उघड्यावर ठेवू नये. औषधाला औषधं लागायला येतात. म्हणजे एक आजारपण झाले की दुसरं आजारपण त्याला लागायला येतं. तर खूप मोलाचा सल्ला आहे. अजिबात औषधं वर ठेवू नका. तुम्ही बघा जेव्हा तुम्ही तुमची औषधं झाकून ठेवताल, ठीक आहे, बंद ठेवताल, लागेल तेव्हाच वर काढताल, तर तुम्हाला पुन्हा जास्त आजारपण येणार नाही. पण तुमची औषधं जर उघडे असतील, वर असतील, तर तुम्ही तुमच्या ओळखीचे खूप असे लोक असतील किंवा तुम्ही स्वतः असे असताल की हे आजारपण नाही संपते की 8 दिवसांनी मला दुसरं आजारपण लागले. 8 दिवसापूर्वी मला थंडीताप होतं की 8 दिवसानंतर मला परत मी कुठं पडलो, धडपडलो, काहीतरी झालं, थंडीताप आला. खूप लोकांसोबत हे होतं. त्याचं कारणच आहे की ती निगेटिव्ह एनर्जी, ती औषधाच्या एनर्जीला खेचतात. युनिव्हर्सपर्यंत तेच पोहोचतं कारण की तुम्ही त्याच झोनमध्ये आहात. बाहेर पडण्यासाठी ती एनर्जी झाकून ठेवा. ती बाहेर अशी उघड्यावर ठेवू नका. कळलं? प्रयत्न करा कटाक्षपणे पाळण्याचं की मी माझे औषधं इथून पुढे पिशवीतच झाकून ठेवेल किंवा डब्यात ठेवेल. आणि जे कोणी तुमच्या ओळखीचे जे सतत आजारी आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. बघा खूप फरक पडेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.